अर्थसंकल्पातील ज्या तरतुदी असतात त्या तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुळातच ज्यांनी योग्यपणे काटकसर करणं अपेक्षित असतं त्याच अंदाज समितीच्या परिषदेत राज्याच्या निधीची मोठ्या प्रमाणावर नुसत्या जेवणावर उधळपट्टी केल्याचं पाहायला मिळालं। बरं, हे काही साधं जेवण नव्हतं, तर समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीची थाळी मागवण्यात आली होती। बरं, इतकंच नाही तर त्यांच्या जेवणावर एका ताटामागं म्हणजे एका सदस्यासाठी राज्य विधिमंडळाकडून 4,500 रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे। संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत मंगळवारी समारोप झाला आणि याच समारोपाच्या निमित्तानं सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, शाही जेवणाची। यावेळी त्यांच्यासाठी चक्क चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाची सोय केली होती। विशेष म्हणजे चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये होतं आणि एका ताटामागं जेवणासाठी 4,000 रुपये एका व्यक्तीसाठी, असा एकूण 4,500 रुपये खर्च करण्यात आला होता। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। या समारोपाला नुसतं चांदीचं ताट होतं असं नाही, तर त्यासोबत चमचे, वाट्या, ग्लास सगळं काही चांदीचं होतं। चांदीच्या ताटात जेवणासाठी खास मेनूही बनवला होता। त्यामध्ये कोशिंबीर वड्या, मालवणी करी, सुरमई फ्राय, दही वडे, बटाट्याची भाजी, पुरणपोळी यांचा समावेश होता। अंदाज समित्यांचे एकूण 600 अतिथी या परिषदेमध्ये सहभागी झाले होते। त्यामध्ये अध्यक्ष, सदस्य असे 250 विशेष अतिथी म्हणजे VIP होते आणि 250 अधिकारी होते आणि बाकीचे वेगळे। यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाबाहेर 40 फूट उंचीच्या फलकांचा भिंती उभ्या करण्यात आल्या होत्या। तसंच VIP जे होते 250 त्यांची राहण्याची सोय ताज पॅलेस हॉटेलमध्ये आणि जे अधिकारी होते बाकीचे त्यांची सोय ट्रायडंटला करण्यात आली होती। विधिमंडळाच्या परिसरात मखमली कापडाचं वातानुकूलित म्हणजे AC शामियाना सुद्धा उभारला होता, ज्यामध्ये सुंदर अशी झुंबर सुद्धा लावली होती। बरं, इतकंच नाही तर हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, ट्रॅव्हलिंगसाठी सरकारी गाड्या आणि समारोप झाल्यानंतर त्यांना मुंबईची सहल असंही नियोजन यावेळी करण्यात आलं होतं। अंदाज समितीने सरकारला काटकसर करण्यासाठी शिफारस करण्याची जी काही अपेक्षा असती किंवा त्यांच्याकडून तसं काय असतं तसं काही दिसतच नाही। अधिवेशनात उधळपट्टी झाल्यानं राज्य विधिमंडळाच्या कामकाजावर आता सगळीकडून सगळ्या स्तरातून प्रश्न उपस्थित केला जात आहे। राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढते, शासनाच्या अनेक योजना ह्या ठप्प झाल्यात, बंद पडल्यात। राज्य अशा संकटात असताना सत्ताधारी नेत्यांनी चांदीच्या ताटात 5,000 रुपयांच्या शाही थाळीचा आस्वाद घेणं किंवा अनुभव घेतला। आर्थिक संकटात सरकारला फक्त दिखावा करायचा आहे। सत्ताधाऱ्यांना चांदीच्या ताटात जेवण करून उपाशी पोटांचं दुःख कसं समजणार असा सवाल सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।